रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांची सोबतची बैठक संपन्न झालेली आहे। कर्जमुक्ती योजनेतल्या जाचक अटी बदलणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्याला या संदर्भात शब्द दिल्याचंही तुपकर म्हणतायत। तुपकरांच्या 35 मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा झाली असून अंमलबजावणी न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा मुंबई गाठण्याचा तुपकरांनी इशारा दिलाय। आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर जवळपास आमची पाऊण तास चर्चा झाली। या चर्चेमध्ये कर्जमाफी योजनेतले जाचक निकष आणि अटी काढून टाका अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि एक एक मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला की ह्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी या कर्जमाफी योजनेत कसे बसणार नाहीत। त्यांनी या मागण्या तुमच्या रस्त्यात असं सांगितलं आणि कर्जमाफी योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तयार आहे हा शब्द त्यांनी आम्हाला दिला। पण आता 8-10 दिवसात निर्णय घेतला नाही तर हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत आम्ही शेतकरी येऊ आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका असेल। नाशिक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत गैरव्यवहार झाल्याचं आता उघडकीला आलेलं आहे आणि या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत। नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन केली गेलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे। सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही असं सपकाळ म्हणतायत। महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं, निकृष्ट कामं करणं आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणं हा खरा महाराष्ट्रद्रोह असल्याचं जे ट्विट आहे, एक पोस्ट आहे, ती सपकाळ यांनी केलेली आहे। राज्यामध्ये कुठेही लोड शेडिंग नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देत सांगितलंय। राज्यातला वीज पुरवठा हा पूर्णपणे सुरळीत असून मागणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे नागरिकांना अखंडित वीज उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होतंय असं त्या ठिकाणी मांडलं, मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाहीये। 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली। केवळ 2 दिवस आपण जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो। पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही। याचं कारण असं होत आहे की आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फिडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता। पूर्वी कृषी फिडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, रात्री पूर्ण दिवस। आता आपण 76% कृषी फिडरला दिवसा वीज देतोय, 76%। फक्त 24% राहिलेली आहे। आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फिडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं, ते लोड शेडिंग नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।